काम करते। आता पूर्वी www.kara.nic.in याच्या अंतर्गत आम्ही काम करायचो। हे जे मिशन वात्सल्य योजना जे आता लागू झाली आहे त्या मिशन वात्सल्य योजनेच्या अंतर्गत आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचे। हे जे मुलं असतात किंवा आम्ही जे कार्य करतो हे याच्या अंतर्गत आपल्याला काम करावं लागतं। तर कोणालाही जर अपत्य होत नसेल, कोणाला बाळ हवा असतो दत्तकासाठी, बरेच लोक असे की ते भटकत असतात, त्यांना काही कल्पना नसते, माहिती नसते, मग ते काय करतात, याला काय विचार त्याला काय विचार, मग ते ऑनलाईन त्याच्यावरती कुणी सांगतं आम्ही तुम्हाला बाळ देऊ, तुम्ही आम्हाला 10,000 टाका, कोणी म्हणतं 20,000 टाका, अशा पद्धतीने काम करत असतात। त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक होते। त्यांना मूल बाळ होते म्हणजे त्यांचा काही गुन्हा नाही, पण त्या लोकांसाठी अशा काही संस्था या कार्यरत आहेत। तुम्हाला त्यांच्यासाठी हे काम करायचंय की अशी व्यक्ती जर तुमच्याकडे कुठेही कधी आली तर तुम्हाला त्या व्यक्तीला सूचित करायचंय की बाबा इथं असे दत्तक संस्था आहे। आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो आपल्या धुळ्यामध्ये, उत्कर्ष कॉलनी माहिती आहे का कोणाला? फॅक्टरी रोड माहिती आहे? आता एक संकल्प करा, माझ्या संस्थेला सुद्धा एक 2-2 दिवसानंतर तुम्हाला वेळ भेटला तर एकदा व्हिजिट करा। आम्ही काय कार्य करतो हे तुम्हाला दिसेल। फक्त इथं समोर उभं राहून सांगितल्यानंतर ते लक्षात येणार नाही। जर कोणाला बाळ हवा असेल तर त्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत ती जर व्यक्ती आली तर कृपया करून त्या व्यक्तीला आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। बाल कल्याण समिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा। बाल संरक्षण कक्ष आहे, बाल संरक्षण कक्षाच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे का? जिल्हा महिला बाल विकास विभाग आहे आपल्या इथे जिल्ह्यात कार्य करतो, ही माहिती आहे का? माहिती आहे ना? तिथपर्यंत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा। रोडवर कुठेही कोणीही नदी किनारी कचराकुंडीमध्ये कुठेही बाळ जर टाकून दिलेला असेल तर त्वरित कृपया करून समोरची जी मान्य बाल कल्याण समिती यांच्याशी संपर्क साधा। या सगळ्या बाल मुलांच्या यंत्रणेमध्ये सगळ्यात मोठा जो रोल आहे हा बाल कल्याण समितीचा असतो। त्याच्यानंतर आपण सगळे येतो त्याच्यामध्ये। खरं तर पाहायला गेलं अंगणवाडीचा सेविका या सगळ्यात पहिले मुलांचं जर संगोपन कोणी करत असेल, पुनर्वसन जर कोणी करत संगोपन कोणी करत असेल तर या अंगणवाडीच्या सेविका असतात। कारण त्या प्रॉपर गाईडलाईननी काम करत असतात आणि खालच्या स्तरामध्ये मुलांना काय अडचणी असतात याची त्यांना जाणीव असते। गावामध्ये शहरामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये कुठली मुलगी डिलिव्हरी झाली आहे ही माहिती पडतं ना, तुम्हाला माहिती असतं ना। लसीकरणाचं काय असेल काम, इतर काही काम असतील, त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला म्हणजे अवलोकन असतं, माहिती असते। मी तुम्हाला दत्तक संस्थेबद्दल एक थोडक्यामध्ये माहिती सांगतो। परत जर कोणाला बाळ हवा असेल तर आमच्या संस्थेत त्यांना संपर्क करायला लावा। दुसरी गोष्ट, एक वेबसाईट आहे www.kara.nic.in म्हणून, त्या वेबसाईटवरती त्यांना रजिस्ट्रेशन करायला लावायचं। www.kara.nic.in या वेबसाईट वरती त्यांना नाव रजिस्ट्रेशन करायला लावा। त्यांना पाहिजे ती सगळी माहिती या वेबसाईट वरती मिळते। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे, लोक सांगतात की 10 लाख रुपये लागतात, कोणी सांगतं 20 लाख रुपये लागतात, स्वतःचं नावावर घर करावं लागतं, शेती नावावर करावं लागते, त्याच्याशिवाय बाळ मिळत नाही, ही चुकीची माहिती लोक देतात। ह्या पूर्ण सिस्टम मध्ये दत्तक प्रक्रियेला 62 म्हणजे 60,000 रुपये खर्च येतो। निगडी तुम्ही जर काम केलं तर किती? 60,000 रुपये, त्याच्यावर एकही रुपया लागत नाही। आणि कुठलंही असं नाहीये की तुम्हाला तुमचं घर नावावर करावं लागतंय आणि काहीतरी 50 लाख 10 लाख खर्च येतो, 20 लाख खर्च येतो, असं काही नाही, बरोबर? त्यासाठी त्या ज्या व्यक्ती असतील त्यांना मुलगा होत नाही त्यांच्यासाठी त्यांना ही गोष्टींची माहिती तुम्ही पुरवा, त्यांना व्यवस्थित समजून सांगा। आणि दुसरी गोष्ट अशी की काही दाम्पत्य जे असतात, जे अडॉप्टिव्ह पॅरेंट्स असतात, जे दत्तक पालक असतात, यांना कमी वयाचं बाळ हवं असतं, परंतु याच्यामध्ये वयाची कॅटेगरी ठरवली आहे
जर नवरा बायकोचं वय जर 80 असेल, नवरा बायकोचं वय, तर त्यांना 0 ते 2 वर्षाचं बाळ होतं. 80 ते 90 असेल तर त्यांना 2 ते 4 वर्षाचं बाळ होतं. 90 ते 100 असेल तर त्यांना 4 ते 8 वर्षाचं बाळ होतं. 100 ते 110, 110 म्हणजे नवरा बायकोचं वय काउंट करायचंय. समजा नवरा 40 वर्षाचा आहे, बायको 40 वर्षाची आहे,